विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण SY BCom या विद्याशाखेतील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1 या विषयासंबंधातली माहिती थेरीच्या स्वरूपात आणि त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या संदर्भात पाहणार आहोत। आज आपण पहिला भाग या टॉपिकवरचा सुरू करणार आहोत आणि तो म्हणजे बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग। या प्रकरणा संबंधात आपण थेरोटिकल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये याच टॉपिकच्या अनुषंगाने आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्ञातच आहे की माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करावं। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग प्रकरण क्रमांक 1। कुठल्याही टॉपिकचे तुम्हाला जर थेरी माहिती असेल तर त्यावरचे प्रॉब्लेम अथवा त्या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सहजरित्या सोडवता येऊ शकतील आणि म्हणून आपण या कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग पेपर 1 जो SY BCom ला आहे या विषयाच्या प्रत्येक प्रकरणाचे 2 भाग करणार आहोत। एक थेरोटिकल भाग आणि दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा भाग। तर पहिला जो भाग आपण पाहतोय तो पहिल्या प्रकरणावर आहे आणि तो म्हणजे बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग। त्याची नक्की थेरी काय आहे हे आता आपण जाणून घेऊया। वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ त्याच्या माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण एक एक संकल्पना किंवा टर्म्स ज्याला आपण म्हणतो त्या पाहणार आहोत। पहिली टर्म आहे आपली कॉस्ट। कॉस्ट म्हणजे काय? द टर्म कॉस्ट इज अंडरस्टूड इन ए व्हरायटीज ऑफ वेज। वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी कॉस्ट ही संकल्पना समजावून घेता येऊ शकेल। द टर्म कॉस्ट डिफाइन्ड ॲज व्याख्या दिलेली आहे कॉस्टची, द अमाउंट ऑफ एक्सपेंडिचर और एक्सपेन्सेस ॲक्च्युअल और नोशनल इनकर्ड ऑन और attributable to a given things. Costing is ascertainment cost. It is different from cost accounting. It is referred to as classifying, recording and appropriate allocation of expenditure for determination of the cost of product or service. तुम्ही जर एखादा प्रोडक्ट निर्माण करणार असाल त्याची कॉस्ट वेगळी असेल, तुम्ही सेवा पुरवणार असेल त्याची कॉस्ट ही वेगळी असू शकते आणि म्हणून त्या संबंधात असणारा जो काही खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, तो एक्सपेंडिचर त्या प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसचा म्हणजे कॉस्ट। दुसरी संकल्पना पाहणार आहोत कॉस्टिंग। कॉस्टिंग इज ए प्रोसेस ऑफ असर्टनिंग कॉस्ट। कॉस्टिंग काय आहे? ती एक प्रोसेस आहे कशाची? कॉस्ट शोधून काढण्याची। इट कन्सिस्ट ऑफ रूल्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ असर्टनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ ए प्रोडक्ट और सर्व्हिस। कॉस्टिंग हे काय आहे? हे रूल्स आणि प्रिन्सिपल जे आहेत कशाचे? तर कॉस्ट एखाद्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची शोधून काढण्यासंबंधीचे अशी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला कॉस्टिंग असं संबोधलं जातं। तिसरा पार्ट कॉस्ट अकाउंटिंग। कॉस्ट, कॉस्टिंग आणि आता कॉस्ट अकाउंटिंग पाहतोय। कॉस्ट अकाउंटिंग इट इज द सिस्टीम ऑफ अकाउंटिंग। ती काय आहे? एक सिस्टीम आहे
which is concerned with determination of cost of doing something, which can be manufacturing for producing an article म्हणजे product or rendering some services. जर तुम्ही सेवा पुरवणार असाल, देणार असाल, किंवा or even conducting any activity or function. उत्पादन आणि सेवा जर तुम्ही त्या ठिकाणी पुरवणार असाल, ते कार्य करणार असेल, तर त्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी किती कॉस्ट लागाल या संबंधीची जी माहिती आहे, या संबंधी ती एकंदरीत कॅल्क्युलेशन आहे, डिटर्मिनेशन आहे, ते तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग मार्फत त्या ठिकाणी काढता येऊ शकेल. कॉस्ट अकाउंटिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग प्रिन्सिपल, मेथड्स अँड टेक्निक. तीन भाग सांगितले. कॉस्टिंगचे प्रिन्सिपल्स, कॉस्टिंगच्या मेथड्स आणि कॉस्टिंगचे टेक्निक्स. हे तीन जे आहे, हे तिघांचं जे ऍप्लिकेशन आहे ते कॉस्ट अकाउंटिंग मध्ये इन्क्लूड आहे. In the ascertainment of cost and analysis of saving and oblique or excess as compared with the previous experience or with standard. Cost accounting is the techniques and process of ascertainment of cost which begins with recording of expenses or the basis on which they are calculated and ends with the preparation of statistical data. ती जी सुरुवात होती एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यापर्यंत आणि त्याचा जो एंड आहे तो मात्र कॅल्क्युलेट करण्यापर्यंत. काय? हा जो स्टॅटिस्टिकल डाटा आहे तो स्टॅटिस्टिकल डाटा तुम्हाला रेकॉर्ड करणं आणि शेवटी कॉस्ट कॅल्क्युलेट करणं. आता या कॉस्ट अकाउंटिंगच्या दोन डेफिनेशन आपण इथे पाहणार आहोत. पहिली डेफिनेशन आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फॉर कॉस्ट फ्रॉम द पॉइंट at which expenditure is incurred or committed to the establishment of its ultimate relationship with cost center and cost unit. कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिटचं जे रिलेशनशिप आहे ते त्या ठिकाणी काय करे इस्टॅब्लिशमेंट होत असतं. दुसरी व्याख्या आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज क्लासिफाइंग, रेकॉर्डिंग अँड ॲप्रोप्रिएट ॲलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरचं क्लासिफाय करायची, वर्गवारी करा, रेकॉर्ड करा, म्हणजे त्याच्या एंट्र्या करा, त्या मांडा आणि ते डिस्ट्रीब्यूट करा. ॲप्रोप्रिएट ॲलोकेशन त्याचं वाटप करा. फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस अँड फॉर द प्रेझेंटेशन ऑफ सुटेबल अरेंज्ड डाटा फॉर पर्पज ऑफ कंट्रोल गायडन्स ऑफ मॅनेजमेंट. या दोन व्याख्यावरून आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय हे त्या ठिकाणी लक्षात येऊ शकेल. चौथा भाग आहे तो म्हणजे कॉस्ट युनिट. काय आहे कॉस्ट युनिट? ए कॉस्ट युनिट इट इज ए युनिट ऑफ प्रोडक्ट, सर्व्हिस और टाइम इन रिलेशन टू विच कॉस्ट मे बी असर्टन और एक्सप्रेस. जी कॉस्ट तुम्हाला शोधून काढायची आहे तिचं रिलेशनशिप प्रोडक्ट, सर्व्हिस आणि टाइमशी म्हणजेच कॉस्ट युनिट. इट इज ए युनिट ऑफ क्वांटिटी in terms of which cost may be computed. पाचवा जी कन्सेप्ट आहे ती आहे फंक्शन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचे प्रामुख्याने हे तीन फंक्शन आपल्याला सांगता येईल. पहिला म्हणजे ए असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट, कॉस्ट शोधून काढा. बी कॉस्ट कंट्रोल आणि तीस रिपोर्टिंग किंवा प्रेझेंटेशन. या तिघांच्याही संकल्पना आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. A. Ascertainment of cost. Cost ascertainment or cost finding involves 5 process. यामध्ये 5 टप्पे आहेत. कॉस्ट
शोधून काढण्याच्या बाबतीत. एक, असर्टनमेंट ऑर कलेक्शन. पहिल्या टप्प्याला काय म्हटलंय? असर्टनमेंट ऑर कलेक्शन. दोन्हीपैकी कोणताही शब्दप्रयोग वापरू शकता. थ्रू appropriate head of accounts as per nature of expenses. Financial accounting aids with information. All the expenses pertaining to the period are included under this process. दुसरा टप्पा आहे बी, एनालिसिस. This involves the classification of expenses into various elements of cost like material, labor, overhead. Overhead means indirect expenses. तिसरा टप्पा आहे आता allocation करायचं. This is possible when entire amount of a given item is charged directly to a various department or work center म्हणजेच कॉस्ट सेंटर, यामध्ये ते वाटायचे. त्यानंतरचा टप्पा आहे तो म्हणजे अपोर्शनमेंट, वाटप करणे. व्हेअर अन ॲटम ऑफ कॉस्ट कॅनॉट बी एंटायरली चार्ज टू ए पर्टिक्युलर डिपार्टमेंट ऑर वर्क सेंटर म्हणजेच कॉस्ट सेंटर, इट इज डिस्ट्रीब्युटेड इक्विटेबली अमंग द डिपार्टमेंट्स कन्सर्न ऑन ॲप्रोप्रिएट बेसिस. एकूण जी काही तुमची कॉस्ट आहे ती तुम्हाला ॲप्रोप्रिएट बेसिस मध्ये अनेक डिपार्टमेंट मध्ये इक्विटेबल वाटणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याला अपॉर्चनमेंट असं म्हणतात. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे ऍब्सॉर्प्शन. आफ्टर ॲलोकेशन अँड अपॉर्चनमेंट ऑफ कॉस्ट टू द डिपार्टमेंट और वर्क सेंटर, द ॲग्रिगेट कॉस्ट इज ऍब्सॉर्ब. ऍब्सॉर्ब म्हणजे शोषून घेणे. पाण्यामध्ये खडू टाकल्यानंतर खडू पाण्याला शोषून घेतो आपल्यामध्ये. ऍब्सॉर्ब बाय और चार्ज टू द प्रोडक्ट और सर्व्हिस डिपार्टमेंट प्रोड्यूस इन दॅट डिपार्टमेंट. बी ए तो म्हणजे कॉस्ट सेंटर. काय आहे कॉस्ट सेंटर? त्याची डेफिनेशन इथे दिली पहा. Cost center is defined as a location, a person or an atom of equipment किंवा group of these. म्हणजे लोकेशनचा ग्रुप, पर्सनचा ग्रुप आणि ॲटम किंवा इक्विपमेंटचा ग्रुप. फॉर विच कॉस्ट मे बी असर्टन्ड अँड यूज्ड फॉर द पर्पज ऑफ कॉस्ट कंट्रोल. कशासाठी? तर कॉस्ट कंट्रोल करायला, एक्सेस कॉस्ट त्या ठिकाणी होऊ नये, वेस्टेज होऊ नये यासाठी. इट इज ए पार्ट ऑफ एन एंटरप्राइजेस किंवा ऑर्गनायझेशन टू विच कॉस्ट कॅन बी चार्ज. ए कॉस्ट सेंटर मे बी ए लोकेशन, एन ॲटम ऑफ इक्विपमेंट ऑफ ए पर्सन. आता या कॉस्ट सेंटरचे टाइप्स पाहू आपण, प्रकार कोणकोणते आहेत. पहिला प्रकार इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. It consists of a location or atoms of equipments or group of these. दूसरा टाइप पर्सनल कॉस्ट सेंटर. इट कंसिस्ट ऑफ ए पर्सन और ए ग्रुप ऑफ पर्सन, म्हणून त्याला पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणतात. तिसरा भाग आहे ऑपरेशन कॉस्ट सेंटर. इट कंसिस्ट ऑफ मशीन्स अँड ऑब्लिक और पर्सन्स कॅरिंग आउट सिमिलर ऑपरेशन्स. चौथा प्रकार आहे प्रोसेस कॉस्ट सेंटर. इट कंसिस्ट ऑफ ए स्पेसिफिक प्रोसेस और ए सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट सेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल. कॉस्ट कंट्रोल, इट इज द सेकंड फंक्शन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. It is defined as tool for guidance and regulation by execute action for cost of operation and undertaking. The process of cost control involves 1. Setting up target for expenses and activities like production, sales,
purchases, etc. Second, measuring actual expenses and value of activities through cost ascertainment techniques. 3. Comparison of actual target and finding out deviations or differences and identifying areas of efficiencies and deficiencies. 4. Analysis the causes of deviation and fixing responsibilities on a particular person within the organization. And finally, corrective action for improvement of performance in future. यासाठी हे आवश्यक आहे. सी पार्ट त्यातला रिपोर्टिंग. रिपोर्टिंग फंक्शन इज कन्सर्न विथ representation of information obtained through cost methods and techniques of costing to the management. The proper system of reporting would ensure that concerned person receives right type of information at an appropriate time. कोणतंही रिपोर्टिंग तुम्ही जर प्रॉपरली केलं असेल तर त्या प्रॉपर रिपोर्टिंगला त्या ठिकाणी अर्थ असतो, कारण त्या रिपोर्टिंग वरून समोरच्या व्यक्तीला त्या बाबतची इन्फॉर्मेशन कळते, मात्र ते योग्य वेळी त्यात करणं फार गरजेचं आहे. द रिपोर्टिंग सिस्टीम डिफर्स फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन डिपेंडिंग ऑन पर्टिक्युलर नीड. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या रिपोर्टिंगच्या पद्धती आहेत. त्या व्यवसाय संस्थेचं स्वरूप जसं आहे तसं रिपोर्टिंगचं स्वरूप बदलत जातं. सहावा आपण पाहतोय तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या ऑब्जेक्टिव्ह. पहिला ऑब्जेक्टिव्ह, टू असर्टन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस रेंडर्ड अँड इनेबल मेजरमेंट ऑफ प्रॉफिट बाय प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. सेकंड, टू अनालाइज द डाटा and provide suitable information to assist management in decision making. 3. To provide information for planning and control through the technique of standard costing, marginal costing, budgetary control, etc. या सगळ्या टेक्निक्स आहेत. कॉस्टिंगच्या मेथड वेगळ्या, कॉस्टिंगच्या टेक्निक्स वेगळ्या. 4. To indicate to the management by inefficiency and the extent of various forms of wastage, whether of material time, expenses or in the use of machinery, equipment and tools. वेगवेगळ्या पद्धतीने वेस्टेज जाऊ शकतं. वेळेचा अपव्यय होतो, पैशाचा अपव्यय होतो, मशिनरीचा वापराचा अपव्यय होतो, इक्विपमेंट म्हणजे साधन सामुग्रीचा वापरायचा त्या ठिकाणी वेस्टेज होऊ शकतात. दिस मे इंडिकेट ॲप्रोप्रिएट रेमेडियल ॲक्शन. त्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग महत्वाचं आहे. पाचवा ऑब्जेक्ट आहे टू प्रोव्हाइड डाटा फॉर थेरॉटिकल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. सहावा ऑब्जेक्ट आहे टू रिव्हील सोर्सेस ऑफ इकॉनॉमिक इन प्रोडक्शन. 7. To assist the management in fixation of selling price. 8. To present comparative cost data for different periods. 9. To provide a perpetual inventory of store. 10. To provide the basis for production planning. And 11. To provide information to enable मॅनेजमेंट टू टेक डिसिजन ऑफ व्हेरियस टाइप. अशा प्रकारे कॉस्ट अकाउंटिंगच्या आपण ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा थेरॉटिकली जो भाग आहे, जो बेसिक भाग ज्याला आपण म्हणतो, हा बेसिक भाग तुमचा जर चांगला असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा उपयोग मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवण्याला उपयोग होऊ शकेल. आणि आपण जो पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत तो याच बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या प्रकरणावरील
आपण पूर्णतः मल्टिपल चॉईस अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या सर्व कॉस्टिंग विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ त्याचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकेल. माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि त्याच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे माझा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे. आपण त्यावर देखील माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढील व्हिडिओ राहणार आहे तो म्हणजे बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग MCQ. धन्यवाद.